लहानपणापासूनच सवय आहे, जे आवडेल ते जपून ठेवायचं. मग ती वस्तू असो वा तुमच्यासारखी गोड माणसं. शुभ सकाळ. हॅलो, नमस्कार. मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मॉम यूट्यूब चॅनलमध्ये. तुमचा आजचा दिवस खूप छान, मस्त आनंदात आणि मजेत जाऊ दे, हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना. तर आता गणपती बाप्पा घरी येणार आहेत. गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे थोड्याच दिवसांमध्ये. त्याच्यामुळे आज मी घरामध्ये क्लिनिंग करायला घेतलेलं आहे आणि आजचा हा क्लिनिंग व्लॉग असणार आहे. बाप्पा घरी येणार आहेत त्याच्यामुळे. तर मी सगळा सोफा वगैरे व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि वरती जी राधाकृष्णाची मूर्ती होती ना, ती पण मी व्यवस्थित अशी ठेवणार आहे आणि तिथं जी ग्लास ठेवलेली आहे ती पण मी स्वच्छ करून घेतली, पुसून घेतली. कारण त्याच्यावरती खूप धूळ साठत असते आणि ती वरच्या वर क्लीन करणं गरजेचंच असतं. तर सगळे टेडी वगैरे मी व्यवस्थित ठेवलेले आहेत. हे सगळे परीचे टेडी आहेत खेळण्याचे. तर आता परीचं इथं कार्टून बघायचं चालू होतं आणि मध्ये-मध्ये लुडबुड पण करत होती, "मम्मी मी करू का? मम्मी मी करू का?" तर तुम्ही पाहू शकता ही गाडी आणि हा आहे पेन ड्राईव्ह. तर खूपच सुंदर आहे. तर व्यवस्थित छान ठेवावा लागतो सारखा, नाहीतर कुठेतरी हरवण्याची शक्यता असते कारण तो खूप छोटासा आहे. तर हा जो टेबल आहे ना, तो टेबल पण व्यवस्थित साफ करून घेते. तो टीव्हीच्या खालीच आम्ही टेबल ठेवत असतो आणि बाकी बाजूला त्याच्या साऊंड वगैरे आहेत. कारण आम्ही अजून फर्निचर वगैरे केलेले नाही आहे. करायचं आहे ते पण अजून केलेलं नाही आहे. तर आता हा टेडी बघू शकताय. एकदम छोटूसा हत्ती आहे आणि ती परी खूप लहान होती ना, त्यावेळेस मी पर्चेस केला होता डीमार्टमधून आणि मला खरंच खूप आवडतं असं छोट्या-छोट्या वस्तू जपून ठेवायला. तर ही जी वायफायची वायर आहे ना पलीकडच्या साईडला सोफ्याकडून आलेली, ती सारखंच असं साफ करायला गेले की खाली पडत होती. सारखंच वर ठेवावं लागत होतं. ती एकदाच व्यवस्थित ॲडजस्ट करून घेतलं आणि हे जे लाईटचे बोर्ड आहेत बटन चालू बंद करण्याचे, ते पण व्यवस्थित मी ओल्या फडक्याने नाही, सुक्या फडक्यानेच मी पुसून घेते. ओल्या फडक्याने पुसल्यास शॉक लागण्याची शक्यता असते. कारण घरामध्ये आपण एकटेच असतो. आपलं छोटं बाळ असतं. मोठं माणूस कोणीच नसतं. त्याच्यामुळे मग आपण आहे ना काळजीपूर्वकच सगळी कामं केली पाहिजेत. तर आता बारी येते फॅन पुसण्याची. तर हे सगळ्यात डिफिकल्ट टास्क आहे माझ्यासाठी. कारण मला ना हाईटवर उभं राहून अशी कामं करायची मला खूप भीती वाटते. पण तरीही हे काम माझ्याकडेच आहे. तर आता मी फॅन साफ करून घेते कारण खूपच खराब झाला होता. जवळ मला वाटते महिना झाला असेल फॅन साफ केलाच नव्हता. खूप खराब झालेला आणि धूळ बसतेच फॅनवरती. तर सारखा असा 15 दिवसातून 20 दिवसातून साफ करायलाच लागतो. तर खूप भीती वाटत होती वरती. तर फॅन वगैरे साफ करून घेतला आहे मी आणि त्याच्यानंतर ही जी गॅलरीचं डोअर आहे ना, जे काचेचं डोअर आहे, ते पण मला वरच्यावर सारखं क्लीन करावं लागतं. तर त्याच्यावरती कसं असतं, लहान मूल घरात असलं ना, ते सारखं दार उघडताना हात लावतं किंवा आपलाही हात लागला जातो. ओला हात असो, कसाही हात असो, तो लागला जातो आणि त्याचे डाग ह्या काचेवर दिसूनच येत असतात. तर मी कॉलिन फडक्यावर थोडंसं घेऊन ते सगळं व्यवस्थित छान पुसून काढत होते आणि जेवढं काही खराब निघेल ना, मग फडका थोडासा पिळून मी पुन्हा 2 हात काचेवरती मारते. कारण तेव्हाच तर काच खूप छान, सुंदर आणि अशी म्हणजे व्यवस्थित छान साफ होते. त्याच्यामुळे माझं असं वरच्यावर सारखं क्लीनिंग चालू असतं. पण आता थोडीशी ना मी डीप क्लीनिंग करते. कारण गणपती बाप्पा घरात बसणार आहेत आणि आपल्याला सगळं घर क्लीन पाहिजे. त्याच्यासाठी माझी ही सगळी तयारी असते. तर मी लवकरच थोडीशी तयारीला लागले. कारण गणपती बाप्पांची अजून तयारी पण करायची आहे मला आणि ज्या काही वस्तू लागतात ना, त्यासुद्धा सगळ्या वस्तू घेऊन यायचं आहे मला. जसं की गणपती बाप्पांचा पाट वगैरे हे माझ्याकडे नाही आहे सध्या. त्याच्यामुळे खराब झाला माझा गेल्या वर्षीचा आणि एक गावाकडे राहिला आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे सध्या नाही. बाकीच्या वस्तू पण खरेदी करायच्या आहेत. तर बाहेरच्या साईडनं सुद्धा मी काच पुसून घेते व्यवस्थित. कारण बाहेरच्या साईडनं जास्त करून धूळ साठलेली असते. कारण वरती आहे पण इतकी नाही धूळ येत. पण तरी पण आपण आपलं स्वच्छ ठेवलं म्हणजे घर पण स्वच्छ राहतं. तर परीला म्हटलं कापूर आणून दे कारण मला फरशी पुसायची होती आणि गरम पाण्यामध्ये मी थोडासा कापूर मिक्स करून तो अ, टपामध्ये ना मिक्स केलं मी ते आणि तशी फरशी पुसायची. कारण जे काही बॅक्टेरिया असतात, जे काही किडे वगैरे येतात ना, ते येत नाहीत आणि घर पण आपलं स्वच्छ राहतं आणि जे कोणाची वाईट नजर असेल ना, ती पण तिथूनच जो आपला उंबरठा असतो ना, त्या उंबरठ्याच्या बाहेरूनच निघून जात असते. त्याच्यामुळे माझं हे सगळं चालू असतं. तर मी ह्या पाण्यामध्ये लिक्विड, मीठ, हळद आणि कापूर हे सगळं घालून मी ही सगळी फरशी पुसून व्यवस्थित घेणार आहे. तर आता मी फरशी पुसायला आणि मी हातानेच फरशी पुसणं प्रेफर करते. तर तुम्ही पाहू शकताय खूप डीप क्लीनिंग चालली होती माझी. कारण मी मॉफने पुसत नाही. मॉफने कसं सगळीकडून व्यवस्थित पुसली जात नाही आणि मॉप तोच वापरून आहे ना, त्याचा वास पण खूप खराब येतो. पहिलं वापरायचे मी, पण आता सध्या मी अवॉइड केलं आहे. असंच हाताने पुसलं वगैरे ना, तर आपली म्हणजे हे पण व्यायाम पण होतो आणि शरीर पण आपलं चांगलं राहतं. त्याच्यामुळे मी रोज असंच हातानेच फरशी पुसत असते.
तर सगळी फरशी वगैरे मी व्यवस्थित छान पुसून घेतली आहे आणि 2-2 वेळा मी हात मारून घेते, कारण एक वेळा पुसल्याने ना व्यवस्थित छान पुसली जात नाही. त्यामुळे माझं असं 2-2 वेळा पुसणं असतं. तर आता परीला कार्टून लावून दिलं होतं, तर ती कार्टून बघत बसली होती. मध्ये-आधी तिची काही गरज लागली तर ती लगेच काम ऐकत असते माझं. तर ती मध्ये-आधी काही पण आणून देते, जे मागितलं ते लगेच काम ऐकत असते. तर आता मी किचन पण लागलीच लगेच पुसायला घेतलेलं आहे, कारण खूप खराब झालेलं होतं आणि मी सगळीकडून आहे ना व्यवस्थित छान पहिला तर मी झाडू मारून घेतलं होतं, ते राहिलंच मला शेअर करायचं. तर फ्रीज वगैरे सगळं मी असं साफ करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकताय किचन पण माझं व्यवस्थित छान साफ झालेलं आहे आणि हे सगळी फरशी मी बेडरूम वगैरे सगळं पुसून घेतलेलं आहे. तर अशी डीप क्लीनिंग केली ना की खूप भारी वाटतं आणि घरात प्रसन्न वातावरण निर्माण होतं आणि माझं रोजच्या रोज हे असंच काम असतं. रोज फरशी पुसणं वगैरे रोज. मी एकही दिवस अशी फरशी ठेवत नाही. मला अजिबात आवडत नाही. कारण जेवढं आपण घर क्लीन ठेवू ना तेवढी आपल्या घरात लक्ष्मी नांदते असं मला तरी वाटतं. तर आता मी साबण नव्हता माझ्याकडे फोडलेला, तर तुम्ही साबण फोडून घेतला म्हणजे जो मला फरशी पुसण्याचा कपडा किंवा मग जो मी गॅलरी पुसायला कपडा वापरला होता ना, तो छान साबण लावून धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर आता मी बाथरूम पण लागलीच लगेच धुवून घेते. कारण ही कामे ना फरशी पुसून झाली की लगेच करून टाकायची, म्हणजे लागलीच लगेच होऊन जातात. तर मी फॅन पण चालू केला होता फरशी सुकण्यासाठी आणि त्याच्यानंतर आता मी बाथरूम पण व्यवस्थित छान धुवून काढलेला आहे आणि त्याच्यानंतर आता अ, जी कपडा वगैरे होता ना पुसलेला तो पण मी सुकायला घालते आणि नंतर आता मी आहे ना इथं जो हँकी आहे ना तुम्हाला दिसत आहे तिथं हा टॉवेल नेहमी असतो, कारण बेसिंग आहे तिथे जवळ आणि हे ब्रशचं आहे, ब्रशचं कपाट आहे, तर ते व्यवस्थित सगळं ठेवलं आणि हँकी पण तिथं अडकून ठेवला, कारण हात पुसण्यासाठी खूपच उपयोगी पडतं. आता आली किचनची वेळ. तर इथं मी दुपारपासूनची जी भांडी थोडीफार होती ना घासून ठेवलेली, ती सुकल्यानंतर आता मी लावायला घेतलेली आहेत आणि नंतरच जी काय ओली भांडी आहेत ना, म्हणजे घासण्याची जी भांडी आहेत ना थोडीफार, ती पण लगेच घासून टाकणार आहे. आणि तुम्ही पाहू शकताय जवळ-जवळ 5 वाजत आले होते. मी 4ला कामाला लागले होते संध्याकाळच्या वेळेला आणि वातावरण पाहू शकताय बाहेर थोडासा रिमझिम पाऊस पण येतोय. तर थोडीशी भांडी होती ती पण मी व्यवस्थित घासून घेते, कारण मला किचनवर अजिबात पसारा आवडत नाही. व्यवस्थित असं साफसफाई असले ना की आपल्याला बाकीच्या कामांना पण खरंच उत्साह येतो. त्याच्यामुळे माझं असं काम चालू असतं. आणि आता मला डबे वगैरे पण सगळे घासायचे आहेत मांडणीचे. ते उद्याच्या ब्लॉगमध्ये येतील मे बी. उद्या मी डबे क्लिनिंग करणार आहे. सगळं किचन क्लिनिंग म्हणजे हे ऑलरेडी वरच्या सगळ्या जाळ्या वगैरे काढून झालेल्या आहेत. पण तरीही एक हात पुन्हा मारून आणि डबे वगैरे सगळे घासून ठेवणार आहे. म्हणजे सगळी क्लिनिंग झाली आणि अंथरुणं वगैरे मी अगोदरच धुतली होती आत्ता 15 दिवसापूर्वी. कारण जसं-जसं ऊन पडेल ना तशी-तशी मी धुवून ठेवत असते. कारण पावसाळ्यामध्ये कसं असतं कुबटवास जास्त येतो घरामध्ये, घर बंद असतं आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये ऊन जास्त पडत नाही, त्याच्यामुळे कपडे जास्त सुकत नाहीत. म्हणून मग मी ऊन जसं पडेल तसं मी धुवून टाकलेलं आहे. आणि आता सगळी भांडी वगैरे मी घासून घेतलेली आहेत आणि जी परीची बॉटल आहे ना स्कूलमध्ये घेऊन जाते, तर ती बॉटल पण रोजच्या रोज मी घासून ठेवते आणि हे देवाचं जे ताट आहे ना ज्याच्यामध्ये मी आरती वगैरे करते ते पण व्यवस्थित छान घासून ठेवलं. तर हे पण ताट आपल्याला गणपती बाप्पांच्या जेव्हा आगमन होईल ना त्यावेळेस ते लागणार आहे, म्हणून व्यवस्थित छान घासून ठेवलं आणि ही बॉटल पण व्यवस्थित धुवून ठेवते मी, कारण असं धुवून ठेवली ना की चांगली पण राहते आणि आतल्या साईडनं असं ना चिकट-चिकट येत नाही बाटलीला, त्याच्यामुळे व्यवस्थित असं माझं ठेवणं असतं. तर आता बेसिंग पण लगेच मी लागलीच घासून घेते, कारण बेसिंग तसंच ठेवलं ना की आपण जी तेलकट भांडी घासतो ना त्याच्यामुळे बेसिंग पण तेलकट होत असतं आणि तेलकट झाल्यामुळे मग झुरळ होण्याचं जास्त प्रमाण वाढतं आणि बेसिंगमध्ये ना असा एक वेगळ्याच प्रकारचा स्मेल येतो. त्याच्यामुळे ना मी अजिबात तसं ठेवत नाही. बेसिंग पण लगेच घासून घेत असते. तर इथं मी बेसिंग घासून घेतलेलं आहे आणि ते आता मी धुवून घेते. तर असं माझं रोजचं रुटीन आहे. रोजच माझं हे काम असतं. मला अजिबात पसारा वगैरे आवडत नाही. मी मम्मीच्या इथे जरी होते ना, तरी पण माझं असंच काम चालू असायचं. जास्त काम नव्हतं मम्मीच्या तिथं, पण तरी पण मी असंच माझं काम चालू असायचं. तर आता हे बेसिंग वगैरे घासून झाले. तर आता हे जाळीखाली जे पाणी आपण भांडी घासून ठेवतो आणि त्याच्याखाली जे पाणी पडतं ना भांड्याचं, त्या पाण्यामुळे ना किचन कट्टा असा खार चढल्यासारखं होतं. त्याच्यामुळे मी काय करते, हे जे वायफर आहे ना, त्या वायफरनी ना खूप छान पाणी काढलं जातं. त्याच्यामुळे मला हे वायफर किचनमध्ये हा एकमेव जी वस्तू आहे ना,
ती मला खरंच खूप खूप आवडते. ती कारण आहे ना फडक्याने सुद्धा आपलं किचन इतकं स्वच्छ होत नाही, इतकं या वायफरने स्वच्छ होतं. तर ह्या वायफरने मी सगळं पाणी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे. कारण खूप छान वायफर आहे हे, खूप छान पाणी निघलं जातं. तर हेच वायफर मी वापरत असते आणि सगळं माझं किचन क्लीन झालेलं आहे ऑलरेडी. तर आता उद्याच्या व्लॉगमध्ये सगळे किचनमधली जी मांडणीची भांडी आहेत ना, डबे वगैरे हे सगळे मी घासणार आहे. ते उद्याच्या व्लॉगमध्ये दिसेल. सगळा किराणा वगैरे मला व्यवस्थित भरून ठेवायचा आहे. तर किराणा पण मी त्या दिवशी आणलेला होता. मी एका व्लॉगमध्ये शेअर केलेला आहे थोडासा. बाकीचा जो आहे तो मी भरून ठेवला होता पोत्यामध्ये. तर ते सगळं डब्यामध्ये व्यवस्थित मला ठेवायचं आहे. आणि आता मला पाणी पिण्याची इच्छा झाली होती, कारण आहे ना खूप तहान लागली होती. खरं तर चहाच प्यायचा होता, पण म्हटलं नको, आपण पाणी सध्या पिऊया, कारण पाण्याचा इंटेक आपल्या शरीरात जास्त असला पाहिजे. त्याच्यामुळे मी गरम पाणीच करून पिते. मी कधी जरी पाणी प्यायचं म्हटलं तरी, कारण ती एक प्रकारची सवयच लागली आहे शरीराला. थंड पाणी नकोच वाटतं प्यायला. थंड पाणी चविष्ट पण मला लागत नाही, म्हणजे मला पर्सनली लागत नाही ते. म्हणजे म्हणून मग मी गरम पाणी पित असते. तर इथं गरम पाणी करून घेतले आणि आता मी ते गरम पाणी पिते. तर ही सवय आहे ना शरीरासाठी खरंच खूप चांगली आहे. एक प्रकारे वेट लॉस व्हायलासुद्धा मदत होते आणि चेहऱ्यावर एक प्रकारची चकाकी येते. चेहरा ग्लो करायला लागतो. त्याच्यामुळे मी हे गरम पाणी सतत पित असते. तर आता गरम पाणी प्यायला घेतलेलं आहे. कामं पण आवरली आहेत माझी जवळजवळ सगळीच. तर संध्याकाळची देवपूजा थोडीशी राहिली होती, ती देवपूजा पण करायची. परीचा थोडासा अभ्यास आहे, तो पण घ्यायचा आहे. कारण मला आज अभ्यास घेणं वगैरे झालं नाही. काम पण भरपूर होतं आणि सकाळपासून थोडीशी एडिटिंग वगैरे होती आणि हे पण व्लॉग्स वगैरे पण करायचे होते त्याच्यामुळे, आणि रील्स पण करायचे होते, म्हणून मग वेळ मला भेटलाच नाही. तर आता मी परीचा अभ्यास पण करून घेणार आहे. तर पाणी मी थांबून थांबून पाणी पिते, कारण जास्त पण गटगट पाणी प्यायचं नाही. सिप सिप करूनच कधी पण पाणी प्यायचं आणि बसून पाणी प्यायचं. पण सध्या आता मी उभं राहूनच पाणी पिते, कारण वेळ पण इतकासा नव्हता. मला पुढे काम पण दिसत होतं. तर आता तर तिला किचनमधलं ऑलमोस्ट खूपच सगळं असा आवरून झालेलं होमवर्क आहे. दिलेला परी होता. वाट बघते आणि की कसं मम्मी असतं, कधी येते आताच्या आणि मुलांना कधी अभ्यास खूप माझं जास्त असतो आणि अभ्यास त्यांना इतकं घेते. जास्त काही तर आता समजत नाही. त्याच्यामुळे आपल्यालाच त्यांचा होमवर्क हा घ्यावाच लागतो, त्यांना समजून सांगावंच लागतं. तर मी बघितलं काय काय होमवर्क आहे. भरपूर काही होमवर्क दिला होता. मग तिला मी समजून सांगितलं, हे इथे लिहायचं, ते तिथे लिहायचं. ती विचारत होती, हे काय आहे, हे नक्की काय आहे, मला समजेना झाले. तर तिला व्यवस्थित समजून सांगितलं सगळं. आणि तिला म्हटलं, आणि टी व्हीमध्ये सुद्धा तिला मी नाहीच जर समजलं किंवा मला जरी नाही समजलं तरी मी टी व्हीमध्ये थोडंफार बघून मग तिला मी सांगत असते. तर असं मुलांच्या अभ्यासाकडे पण आपलं काम बघून लक्ष द्यावं लागतं. नाहीतर नुसतं काम काम करत राहिले तर मुलांकडे दुर्लक्ष होतं. त्याच्यामुळे मग असं मी थोडाफार टाईम काढत असते. तर तिला मी सांगितलं कोणता कोणता होमवर्क होता, कुठे कुठे लिहायचं होतं, ते व्यवस्थित मी तिला सांगून दिलं. आणि त्याच्यानंतर मी पुढच्या कामाला लागले. तर परीचा अभ्यास झाल्यानंतर मी देवपूजा केली संध्याकाळच्या वेळची. अगरबत्ती लावून देवाला विश्व प्रार्थना केली. तर अशा प्रकारे माझी संध्याकाळच्या वेळेला देवपूजा असते. तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6:45 आणि आता मी चहा बनवणार आहे. तर पहिलं तर मी दिवाबत्ती करून घेतलेली आहे, तुम्ही बघितलंच आहे. आता लाईटी लावून घेते मी किचनमधली. परी पकड की बाळा मोबाईल, पकडतेस. तर आता मी चहा बनवणार आहे. चहाचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते. तर आता सगळं काम करून थोडासा थकवा आल्यासारखं झालं होतं. त्याच्यामुळे म्हटलं की आपण थोडासा चहा घ्यावा, म्हणून संध्याकाळच्या वेळेला मी थोडासा चहा मांडला. आणि मी गुळाचा चहा घेत असते, कारण गुळाचा चहा शरीरासाठी खूप हेल्दी आहे आणि खूप चांगला आहे. त्याच्यामुळे मी गुळाचा चहा पित असते आणि बाकीचे सर्वजणसुद्धा गुळाचा चहा घेतात. तर इथं चहा रेडी होत आलेला आहे. आणि गुळाचा चहा तुम्ही नक्की एकदा करून बघा. आणि कोण कोण गुळाचा चहा घेतं हे पण नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण खरंच खूप टेस्टी चहा लागतो, खूप छान लागतो. त्याच्यामुळे हाच चहा आमच्याकडे असतो. पहिला तर साखरेचा असायचं, पण आता सध्या गुळाचा प्रेफर करतो आहे. तर चहा झालेला आहे. आणि जे चहाचं पातेलं आहे ना, मी तसंच ठेवत नाही, कारण संध्याकाळच्या वेळेला काय होतं, जे पाऊस पडतो आहे ना आता, त्याच्यामुळे चिलटं खूप जास्त येतात. त्याच्यामुळे जी चहा पावडर आहे ना ती अशी गाळून घ्यायची, बेसिंगमध्ये अजिबात टाकायची नाही, नाहीतर बेसिंग लॉक होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मी असं बाजूला काढून ठेवते आणि लगेच चहाच्या पातेल्यामध्ये पाणी सोडून ठेवते, म्हणजे चहाचं पातेलं भिजलं पण जातं, व्यवस्थित छान निघलं पण जातं.
तर इथं चहा रेडी झालेला आहे आणि चहामध्ये मी गूळ ॲड करून चमच्याच्या साहाय्याने ते ढवळून नंतर चहा सगळ्यांना देणार आहे आणि मी पण घेणार आहे. तर या सर्वांनी चहा घ्यायला. तर अशा प्रकारे चहा झालेला आहे आणि आता संध्याकाळच्या वेळेला दिवस मावळण्याच्या आतमध्ये जी सुकलेली कपडे असतात ना, जी बेडरूमच्या खिडकीमध्ये मी सुकण्यासाठी घालत असते, तर ती सुकलेली होती. कारण संध्याकाळच्या वेळेला जास्त करून मी कपडे बाहेर अजिबात ठेवत नाही, कारण निगेटिव्ह ऊर्जा कपड्यांमध्ये रात्रभर शिरली जाते आणि तशीच निगेटिव्ह ऊर्जा आपल्यामध्ये पण उद्या सकाळी आपण जेव्हा अंघोळ झाल्यानंतर कपडे घालतो ना, तर ती निगेटिव्ह ऊर्जा आपल्या शरीरात शिरत असते आणि घरामध्ये चिडचिड निर्माण होते. वातावरण पण तसंच होतं. भांडणे, कलश होतात. म्हणून मग मी कपडे सगळी घडी घालून व्यवस्थित छान ठेवलेले आहेत. तर आता संध्याकाळची वेळ झोपायची वेळ झाली होती. स्वयंपाक वगैरे मी काय आता ह्या व्लॉगमध्ये ॲड केलेला नाही आहे, कारण हा क्लिनिंग व्लॉग होता. आणि आता संध्याकाळी मला केसांना जरा तेल लावायचं होतं, म्हणून मी डबल बॉइलिंग केलेलं आहे तेलाचं. कारण मी कॅस्टर ऑइल घेतलेलं आहे आणि कोकोनट ऑइल घेतलेलं आहे आणि बदाम ऑइल घेतलेलं आहे. तर हे सगळं ऑइल थोडंसं डबल बॉइलिंग करून मग मी केसांना लावते, कारण संध्याकाळच्या वेळेला असं तेल लावून थोडीशी मसाज करून झोपी गेलं ना, डोकं पण खूप शांत होतं आणि दिवसभराची जी काही आपली दगदग झालेली असते ना, ती पण म्हणजे कमी होते आणि आपल्याला रिलॅक्स फील होतं. तर असं संध्याकाळच्या वेळेला मी थोडीशी मसाज करते केसांना आणि झोपून टाकत असते. तर अशा प्रकारे मसाज केली ना, की आपल्या स्कॅल्पमध्ये ना जे काही कोंडा होण्याची लक्षणं असतात ना, ती पण अजिबात जाणवत नाहीत आणि होत नाही कोंडा आपल्या केसांमध्ये. आणि तेल लावल्यामुळे केसांची वाढ पण होते आणि ज्यांच्या केसांची वाढ खुंटलेली आहे ना, त्यांनी संध्याकाळच्या वेळेला ना रोज तेल लावलं ना, तर असं केसांची वाढ पण होते. तर तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आता भरपूर वेळ झालेला आहे, 11 वाजलेले आहेत रात्रीचे. तर उद्या पण लवकर उठायचं आहे. तर झोपतो आता आम्ही. गुड नाईट, बाय बाय. भेटूया उद्याच्याच ब्लॉगमध्ये.